आता विरोधी नाही आहेत का? खूप विरोधी आहेत, तरी सुद्धा तुम्ही तुमचं सातत्यानं काम करताय की नाही? पण ज्यावेळी पूर्ण होतंय त्यावेळी तुमच्या यावेळी बाजूने काय की मी जेव्हा हे नियम कडक केले तरी तुम्ही म्हणता त्याच्यात हे जेलमध्ये टाकण्याचं प्रावधान नाही टाकलं, फाईन्स केवळ वाढवले. तरी देखील पार्टी जसं दक्षिणेतल्या एडीएमके, डीएमके, तृणमूल काँग्रेस यांनी मला स्पष्ट सांगितलं आम्ही तुमच्या बिलाला सपोर्ट करणार नाही. त्यावेळी राज्यसभेमध्ये आमचं बहुमत नव्हतं आणि मग मी प्रत्येकाशी बोलून त्यांच्या वेगळ्या मिटिंगा घेऊन त्यांना समजावून सांगून मग पार्लमेंटमध्ये बिल पास केलं. असले तर एखाद दोन मंडळी तुमच्याच पक्षातले तुमच्या विरुद्ध असतील तर मला माहिती नाहीये, पण विरोधी पक्ष हा कायम तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता ही गोष्ट, त्यामुळे माझ्यामुळे फायदा झाला. नाही ते रोड सेफ्टी बिल जे होतं मोटर व्हेकल ऍक्ट, हे मी प्रत्येकाला कन्व्हिन्स करून 1 वर्ष त्यात गेलं, नाही तर हे पासच नसतं झालं. तुमच्याशी संवाद होऊ शकतो गडकरी साहेब, बाकीच्यांशी होऊ शकत नाही. मी आडमुठेपणा केला तर माझ्याशी कोण बोलणार? मी म्हणेन तेच खरं म्हटल्यानंतर कसं चालेल? तुम्ही ज्या पद्धतीनं, सरतेशेवटी तुम्ही कुठल्या पक्षाचे काय आहात, माझ्या दृष्टीनं लोकांसाठी ही कामं व्हायला पाहिजेत, हा तुमचा जो हेतू आहे तो शेवटी फलद्रूप होतच ना. सरतेशेवटी तीही विरोधी पक्षातली सुद्धा माणसं आहेत की नाही. नाटकाच्या वेळी काय व्हायचं, एका गावाला नाटक केल्यानंतर आम्ही दुसऱ्या गावात जायचो, रात्री निघायचं आणि मग दुसऱ्या गावाला गेलं की तिथे राहायचं. तर त्यावेळी आमचा पुण्या आणि मुंबईतला किंवा नाशिकमधला, पण जास्त करून पुणे मुंबई, तोच हे आला की आमचा क्लीनर आहे तो असा एवढा असा ठोकळा असायचा लाकडाचा, तो घेऊन रस्त्याने धावत असायचा. कारण कुठे गाडी पटकन गचकन हे होईल की पटकन त्या टायर खाली मध्ये लावाय, कारण कधी पटकन मागे गेली की, त्यामुळे आम्ही नटमंडळी सुद्धा खूपसे रात्रीचे झोपायचो नाही. बाबा गेलं तर आमची एक तर मंडळी आमची झाली, तुमची मंतरलेली चैत्रवेलच्या वेळी जो झाला होता ऍक्सिडेंट, त्या भक्तीचा झाला तर, पण ती आमची गाडीच जळली होती. तर त्याच्यामध्ये आमचा जयराम हार्डीकर आणि ह्या गेल्या होत्या, शांता जोग गेल्या होत्या. तर त्यावेळी कारण ह्या अपघाताला तुम्हाला सरतेशेवटी माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत मी इथला माणूस म्हणून, इथला जनतेचा एक भाग म्हणून जोपर्यंत मला ते जमत नाहीये, माझ्याकडनं वळत नाही, तोपर्यंत नाही होणार. सरकारच्याकडनं सगळ्याच गोष्टी, तुम्ही रस्ते आम्ही बांधून दिले तर बाकीच्या गोष्टी आमच्याकडे येतात ना. तुम्ही सगळे बाकीचे कशा सुविधा देणार? एक गोष्ट बघा, सगळ्यात जास्त अपघात कुठे होतात? रेड सिग्नल असताना स्कूटर घेऊन निघून जातात. रस्त्याच्या मध्ये खऱ्या अर्थाने जाता येत नाही पण चढतात, त्याच्यावर उडी मारतात. काही वेळा लेन डिसिप्लिन आहे की हेवी जे ट्रक्स आहे, बसेस आहेत, त्यांनी लास्ट लेन मध्ये चालते, मधल्या लेन मध्ये जातात, ओव्हरटेक करताना ऍक्सिडेंट होतात. या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर लोकांनी सहकार्य केलं आणि नियमाचं पालन केलं, आणि मी नियम तोडणार नाही अशी कमिटमेंट केली. आम्ही एक प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम करतो की मी रोड सुरक्षेच्या कामामध्ये मी कुठल्याही प्रकारे व्हायोलेशन नियमाचं करणार नाही. ही जर कमिटमेंट सगळ्यांनी केली तर नक्कीच त्याच्यात बदल होईल असं मला वाटतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो विनोदाचा भाग नाही आहे की तुम्ही ती जर शिक्षा जी आहे तुमची ती पैशापुरती मर्यादित न राहता मला 2 दिवसाची किंवा जेलमध्ये गेल्याची शिक्षा, हे कुठेतरी डोक्यामध्ये, मी जेलमध्ये गेलो याचा एक अतिशय मानसिक त्रास असतो. म्हणजे ही एक वेगळ्या प्रकारची गुंडगिरीच आहे की नाही. मी जर का हे व्हायोलेशन करत असेल, मी कशाही प्रकारे गाडी चालवत असेल तर तो कोणाच्याही मृत्यूला तुम्ही जबाबदार. एक गोष्ट लक्षात ठेवा, बोला. मी साधारणतः प्रिन्सिपलनी चालणारा पॉलिटिशियन आहे, म्हणजे राजकारणात. पण मी माझी खुर्ची एवढी खाली नाही करू शकत की लोक माझ्या विरुद्ध उलटतील. सहकार्य करतात त्यांना मी समजावून सांगितलं की ऍक्सिडेंट किती जास्त आहेत आणि यामध्ये लोकांना आपण जर असंच चालवलं तर किती तरुण लोक मारतात. आणि ज्यांच्या घरचा जातो, काय आहे की ही गोष्ट खरी आहे की चांगलं काम करणाऱ्या माणसाला सन्मान मिळाला पाहिजे आणि वाईट काम करणाऱ्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे. तर तुमच्या बाबतीत असं आहे की तुमचे विरोधी पक्ष हा सगळा तुमच्या बाजूने असतो.